नमस्कार. आज शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी आमच्या रायगड जिल्हा परिषद शाळा तळाशेत शाळेचा वर्ष 2025चा ह्या वर्षीचा वनभोजन सोहळा शाळेपासून 5 ते 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या निवी येथील आमच्या गावातील खातू काकांच्या मालकीच्या फार्म हाऊसवर घेण्यात आलेला होता. आजचा दिवस आमच्या शाळेसाठी अत्यंत आनंदाचा, उत्साहाचा आणि अविस्मरणीय असा ठरला. शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला वनभोजन कार्यक्रम निवी येथील सुंदर आणि निसर्गरम्य फार्म हाऊसवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी शाळेच्या आवारात सर्व विद्यार्थी वेळेत एकत्र जमले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्सुकता आणि थोडीशी आतुरता दिसत होती. सर्वांनी शिस्तबद्ध रीतीने रांग लावून उपस्थिती नोंदवली आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रवासास सुरुवात केली. प्रवास करताना विद्यार्थ्यांनी गाणी म्हटली, विनोद केले आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला. हिरवीगार झाडे, शेतातील पिके, पक्ष्यांचा किलबिलाट या साऱ्यामुळे प्रवास आनंददायी झाला. निवी येथील फार्म हाऊसवर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना परिसराची माहिती देण्यात आली. परिसर स्वच्छ, प्रशस्त आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला होता. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर मुख्याध्यापकांनी वनभोजनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांनी सांगितले की वनभोजन हा फक्त जेवणाचा कार्यक्रम नसून एकत्रितपणे निसर्गात वेळ घालवण्याचा, मैत्री वृद्धिंगत करण्याचा आणि आनंद वाटून घेण्याचा एक सुंदर उपक्रम आहे. यानंतर विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. आपल्यासोबत आणलेल्या स्नॅक्सचा आस्वाद घेत विद्यार्थी नाच गाण्याच्या सोबतीने आनंद लुटत होते. खेळांमध्ये उत्साहाने सहभागी होत होते. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत खेळांमध्ये भाग घेतला. त्यामुळे वातावरण अधिकच आनंदी झाले. हास्य, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्साहाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. प्रत्येक विद्यार्थी मनमुराद आनंद घेत होता. यानंतर भोजनाचा कार्यक्रम झाला. भोजनासाठी इयत्ता दुसरीचे पालक श्री शेखर सेडगे व शाळा व्यवस्थापन समिती यांनी खूप सारे परिश्रम घेतले. त्यांच्या माध्यमातून व्हेज व नॉनव्हेज जेवण विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची काळजी घेत रांगेत बसून भोजन केले. व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. जेवण चविष्ट, पौष्टिक आणि समाधानकारक होते. विद्यार्थ्याने आनंदाने भोजनाचा आस्वाद घेतला. शाकाहारी जेवणासाठी खातू यांच्या फार्म हाऊसवर असलेल्या पत्रा शेडच्या खाली ह्या जेवणाचे वाटप करण्यात आले. रुचकर व स्वादिष्ट अशा जेवणावर विद्यार्थ्यांनी यथेच्छ ताव मारला. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य या जेवणाचे वाटप अगदी व्यवस्थितरित्या मुलांना करून देत होते. यानंतर कमिटीने सुद्धा या जेवणाचा आस्वाद घेतला. यानंतर परिसराचे निरीक्षण झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी
आपल्या शिक्षकांसमवेत शाळेत नवीन आलेल्या साऊंड सिस्टम मध्ये चांगल्या पद्धतीची गाणी लावून डान्स केले. काही विद्यार्थ्यांनी निसर्ग निरीक्षण केले, काहींनी फोटो काढले, तर काहींनी शांतपणे परिसरात फेरफटका मारला. यानंतर जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या नवीन साऊंडच्या वापराने सर्व मुले, शिक्षक व कमिटी यांनी नाचण्याचा आनंद घेतला. आजच्या कार्यक्रमाचं खास आकर्षण ठरले ते शाळेचे मुख्याध्यापक श्री धोत्रे सर. विविध रेकॉर्ड गीतांवर नाचत त्यांनी मुलांसोबत नाचण्याचा आनंद घेतला. दरम्यान इयत्ता पहिलीतील स्वीटी महाडिक या मुलीचा वाढदिवस मुलांना चॉकलेट देऊन साजरा करण्यात आला. यानंतर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी गाणी, कविता, नृत्य सादर केले. प्रत्येक सादरीकरणाला जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थी गटागटाने आपल्या आवडत्या गाण्यावर ठेका धरून नाचत होते. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये शिस्त आणि सुरक्षितता त्याचबरोबर आनंद यांचा सुंदर समन्वय दिसून आला. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक यशस्वी ठरला. दिवसभराची मेहनत केल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीतील महिला सदस्यांनी साऊंड सिस्टीमच्या जोरावर गरब्याचा फेरा धरला. त्यांना आमचे मुख्याध्यापक धोत्रे सर व शाळा विद्यार्थी यांनी चांगला प्रतिसाद दिला. इयत्ता पहिलीतील हा लाल रंगाचा शर्ट घातलेला मुलगा हा आजच्या दिवसातला हा सुद्धा आकर्षण ठरला. त्याचं नृत्य हे सर्वांनाच आवडलं. आपण फोटोमध्ये, व्हिडिओ शूटमध्ये यावं यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांची धरपकड सुरू होती. जो तो एकमेकाला बाजूला सारून पुढे येण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी फार्म हाऊसचे मालक श्री खातूकाका यांचे पुष्प देऊन आभार मानण्यात आले.